नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतीज्ञान सागरमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपलं हे चॅनल खास तुमच्यासाठी आहे, जिथे आपण शेतीतले अवघड वाटणारे विषय अगदी सोप्या आपल्या भाषेत समजून घेतो, जेणेकरून प्रत्येक शेतकरी बांधवाला त्याचा थेट फायदा घेता येईल. तर आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे ऊस पिकाची पायाभरणी. आता एक गोष्ट अगदी मनात पक्की करून ठेवा, ऊस लावल्यापासनचे जे पहिले 30 दिवस असतात ना, तेच आपल्या पिकाचं अख्खं भविष्य ठरवतात. जसं आपण घर बांधायला घेतो तेव्हा सगळ्यात जास्त खर्च आणि लक्ष कशावर देतो? बरोबर, पायावर. कारण पाया मजबूत तर इमारत मजबूत. अगदी तसंच आपल्या ऊसाचं आहे. सुरुवातीची ही पायाभरणी जर एकदम पक्की झाली तर मग बघा, भरघोस उत्पादनाची गॅरंटी समजायची. चला तर मग आज आपण काय काय समजून घेणार आहोत ते पटकन बघूया. आपण पाहणार आहोत की ही पायाभरणी म्हणजे नेमकं काय, खत कधी द्यायचं, कोणतं आणि किती द्यायचं, ते देण्याची योग्य पद्धत कोणती, आणि सगळ्यात महत्त्वाचं कोणत्या चुका आपल्याला अजिबात करायच्या नाहीत. बरं, तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, पिकाची पायाभरणी. आता तुम्ही म्हणाल की या पहिल्या टप्प्यावर एवढा जोर का? तर त्याचं कारण असं आहे की चांगल्या उत्पादनाची सगळी इमारत या पहिल्याच पायावर उभी राहणार आहे. आणि लक्षात ठेवा, ही संधी आपल्याला फक्त एकदाच मिळते. सुरुवातीला जे करायचंय ते करायचं. आता बघा, जर ही पायाभरणी आपण एकदम व्यवस्थित केली तर त्याचे फायदे काय होतात? सगळ्यात पहिलं म्हणजे ऊसाची मुळं जमिनीत खोलवर आणि मजबूत पसरतात. दुसरं, फुटव्यांची संख्या इतकी वाढते की तुम्ही मोजता मोजता थकून जाल. पीक एकदम दाट आणि हिरवंगार दिसू लागतं. आणि याचा थेट परिणाम कशावर होतो? तर एकूण उत्पादनावर. आणि हो, फक्त टनेज नाही तर साखरेचा उतारा पण जबरदस्त मिळतो. म्हणून सांगतो, सुरुवातीला जर काही गडबड झाली ना, तर ती नंतर दुरुस्त करणं म्हणजे खूपच अवघड काम आहे. ठीक आहे, पायाभरणी महत्त्वाची आहे हे तर कळलं, पण पुढचा प्रश्न येतो, ही करायची तरी कधी? म्हणजे खत द्यायची योग्य वेळ कोणती? जसं घराच्या पायाचा पहिला दगड आपण चांगला मुहूर्त बघून ठेवतो ना, तसंच आपल्या पिकासाठी खत देण्याची एक अचूक वेळ साधणं खूप गरजेचं आहे. इथे आपल्याला 2 गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. एक म्हणजे तुमचा ऊस नवीन लावणीचा आहे की खोडवा. जर तुम्ही नवीन ऊस लावला असेल, ज्याला आपण सुरू ऊस म्हणतो, तर लक्षात ठेवा, लागवड केल्यापासून बरोबर 25 ते 30 दिवसांच्या आतच पहिला खताचा डोस द्यायचा आहे, उशीर करायचा नाही. आणि जर तुमचा ऊस खोडवा असेल, म्हणजे आधीच्या पिकाच्या बुडख्यावर आलेला, तर त्याला लगेच खत द्यायची घाई करू नका. त्याला आधी बगल्या फुटू द्या, म्हणजे बाजूने जे नवीन कोंब येतात ना, ते चांगले वर आले की मगच पहिला खताचा हप्ता द्यायचा. बरं, वेळ तर आपल्याला समजली, पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, खत कोणतं टाकायचं आणि किती टाकायचं? हा तर सगळा मूळ विषय आहे. जसं मजबूत घर बांधायला आपल्याला सिमेंट, वाळू, खडी, विटा या सगळ्यांचं एकदम अचूक प्रमाण लागतं, कमी जास्त होऊन चालत नाही. तसंच आपल्या ऊसाला भरघोस आणायचं असेल तर खतांचं योग्य मिश्रण योग्य प्रमाणातच द्यावं लागतं. आता बघा, ऊस जेव्हा लहान असतो ना, म्हणजे सुरुवातीच्या काळात, तेव्हा त्याला काही विशिष्ट अन्नघटकांची भूक जास्त असते. जसं लहान मुलाला आपण पौष्टिक खाऊ घालतो तसंच आहे हे. त्याला काय काय लागतं? तर फॉस्फरस लागतो, जो मुळांना ताकद देतो. कॅल्शियम लागतं, ज्यामुळे पीक मजबूत होतं. नायट्रोजन लागतो, ज्यामुळे पानं आणि खोड जोमाने वाढतात. आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये ही तर खूपच गरजेची आहेत, कारण ती पिकाला छोट्या मोठ्या आजारांपासून वाचवतात. चला तर मग आता आपण एका एकरासाठीचा अचूक डोस काय आहे ते बघूया. कागद पेन असेल तर लिहून घेतलं तरी चालेल. लक्ष देऊ नका. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचंय 12-32-16 किंवा 14-35-14. या दोन्हीपैकी कोणतंही एकच खत घ्यायचं, 2 बॅग. हे झालं आपलं मुख्य जेवण. यानंतर यात टाकायची आहे 1 बॅग TSP, म्हणजेच ट्रिपल सुपर फॉस्फेट. हे काय करतं? तर मुळांसाठी खास टॉनिकचं काम करतं, मुळं मजबूत बनवतं. त्यानंतर घ्यायची आहे 1 बॅग युरिया, हा पिकाची उंची आणि पानं वाढवण्यासाठी. आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचं, एक मायक्रोन्यूट्रिएंटचं किट, साधारण 2 ते 3 किलोचं. हे पिकाला निरोगी ठेवतं, पिवळं पडू देत नाही. हे सगळं मिश्रण एकत्र करून आपल्याला एका एकरासाठी वापरायचं आहे. इथे एक गोष्ट मी मुद्दामून परत सांगतोय, कारण ती खूप महत्त्वाची आहे. युरिया प्रति एकर फक्त आणि फक्त 1च बॅग वापरायची आहे. आपल्या काही शेतकरी बांधवांना वाटतं की जास्त युरिया टाकला की ऊस जोरात वाढतो. वाढतो, पण तो फक्त ताडामाडासारखा उंच वाढतो, त्याची जाडी वाढत नाही. आणि आपल्याला काय पाहिजे? आपल्याला वजन पाहिजे, उतारा पाहिजे. एखादा माणूस नुसता उंच असून काय उपयोग? त्याच्यात ताकद पण पाहिजे ना. तसंच ऊसाचं आहे, जाडी असेल तरच वजन भरेल. चला, आता आपल्याकडे खतांचे एकदम परफेक्ट मिश्रण तयार आहे, पण ते शेतात टाकायचं कसं, ही पण एक कला आहे.
कारण बघा ना, नुसतं चांगलं साहित्य असून भागत नाही, ते वापरणारा गवंडी पण हुशार लागतो, तेव्हाच घर चांगलं उभं राहतं. तसंच आहे, खत देण्याची पद्धत जर चुकली तर आपलं अर्ध खत फुकट जातं, वाया जातं. तर मग योग्य पद्धत कोणती आहे ती आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. पहिली पायरी, खत कधीच असं भुरभुरून फेकून देऊ नका. ते नेहमी सरीमध्ये म्हणजे आपल्या उसाच्या ओळीतच टाका. दुसरी पायरी, ते उसाच्या बुडख्याच्या जवळ म्हणजे जिथे त्याची मुळं पसरलेली असतात बरोबर तिथेच पडेल याची काळजी घ्या. तिसरी पायरी, खत देताना जमिनीत ओल असलीच पाहिजे. एकतर पाणी देण्याच्या आधी खत टाका किंवा पाणी दिल्यानंतर लगेच टाका. आणि चौथी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, खत टाकून झालं की त्यावर लगेच एक हलकी कोळपणी करून घ्या, म्हणजे ते खत मातीने झाकलं जाईल. असं का करायचं? कारण खत जर उघडं राहिलं तर ते सूर्यप्रकाशामुळे आणि हवेमुळे उडून जातं, म्हणजे आपले पैसे वाया जातात. बरं, आता समजा आपण सगळं काही बरोबर केलं, योग्य वेळेत, योग्य खत आणि अगदी योग्य पद्धतीने दिलं, मग काय होतं? याचा परिणाम काय दिसतो? अहो, या मजबूत पायाभरणीचे जे रिझल्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या शेतात थेट डोळ्यांनी दिसतील. आणि यासाठी तुम्हाला खूप जास्त वाट बघायची गरज नाही. खत दिल्याच्या नंतर साधारण महिना सव्वा महिन्यातच म्हणजे 30 ते 40 दिवसांतच तुम्हाला तुमच्या ऊसामध्ये एक जबरदस्त बदल दिसायला सुरुवात होईल. अगदी डोळ्यात भरेल असा फरक जाणवेल. आता हे बदल म्हणजे नक्की काय? तर बघा, ऊसाच्या फुटव्यांची संख्या एकदम वाढलेली दिसेल. प्रत्येक कोंब असा जाडजोड आणि निरोगी असेल. पानांचा रंग एकदम काळा हिरवागार गडद होईल आणि पिकाची वाढ इतक्या झपाट्याने होईल की तुम्हाला स्वतःलाच आश्चर्य वाटेल की अरे वा, हे सगळे संकेत आहेत की आपली पालाभरणी यशस्वी झाली आहे. आता आपण आपल्या आजच्या चर्चेच्या शेवटच्या पण तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. बघा, काही छोट्या छोट्या चुका असतात ज्या आपल्याकडून नकळतपणे होतात आणि मग आपली सगळी मेहनत वाया जाते. आपण इतक्या मेहनतीने जो पाया बांधलाय त्याला तडे जाऊ नयेत म्हणून या चुका टाळणं खूप गरजेचं आहे. तर कोणत्या आहेत या चुका? पहिली चूक, खत द्यायला उशीर करणं. एकदा का ती वेळ निघून गेली की मग खत देऊन काही उपयोग होत नाही. दुसरी चूक, गरजेपेक्षा जास्त युरिया वापरणं. आपण यावर बोललोच आहोत, याने फक्त उंची वाढते, वजन नाही. तिसरी चूक, मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा सूक्ष्म अन्नद्रव्ये टाळणं. त्याला किरकोळ समजायचं नाही, त्याच्याशिवाय पिकात ताकद येत नाही. चौथी चूक, कोरड्या ठाक जमिनीत खत टाकणं. ते पिकाला अजिबात लागू पडत नाही, तसेच पडून राहतं. आणि पाचवी, सगळ्यात मोठी चूक, अंदाजे खत टाकणं. चला टाका 2 मुठी असं करायचं नाही, नेहमी मोजून मापून जेवढं सांगितलंय तेवढंच खत द्यायचं. तर शेतकरी मित्रांनो, आजच्या चर्चेचं सार काय? एकच गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या ऊस पिकाची सुरुवात म्हणजे ही पायाभरणी एकदम मजबूत केली तर पुढचं सगळं काम सोपं होतं आणि उत्पादन वाढल्याशिवाय राहत नाही. ही सुरुवातीला केलेली छोटीशी गुंतवणूक आहे ना, ती तुम्हाला पुढे जाऊन खूप मोठा नफा मिळवून देणार आहे. तर मग आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा की आपल्या पिकाची पायाभरणी मजबूत आहे का? आज जी माहिती मिळाली तिचा वापर आपल्या शेतीत नक्की करून बघा. एक चांगला बदल घडवा आणि मग बघा काय जबरदस्त परिणाम मिळतात. मला आशा आहे की आजची ही माहिती आपल्या ऊस शेतीसाठी नक्कीच फायद्याची ठरेल. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न खरंच आवडला असेल तर या माहितीला एक लाईक नक्की करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा, कारण ज्ञान वाटल्याने वाढतं. आणि हो, अशाच सोप्या आणि उपयुक्त माहितीसाठी शेती ज्ञान सागर या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.